इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामुळे जगभरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। हजारो किलोमीटर दूर असलेलं हे युद्ध आता महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांनाही फटका देऊ लागला आहे। कारण राज्यामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत। काही ठिकाणी तर सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे। याचबरोबर गॅस सिलेंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत। त्यामुळे सामान्य कुटुंबाच्या घर खर्चावर मोठा परिणाम होताना दिसत आहे। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळा बाजार देखील समोर येत आहे। जास्त पैसे घेऊन सिलेंडर विकले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून समोर येत आहेत। या संकटाचा परिणाम आता धार्मिक स्थळांवर देखील दिसू लागला आहे। कोकणातील प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे मंदिराच्या संस्थानाने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे। या देवस्थानाने गणेश भक्तांना दिला जाणारा लाडूचा प्रसाद तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। कारण प्रसाद तयार करण्यासाठी लागणारा गॅस पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत नसल्याचं संस्थानाकडून सांगण्यात आलं आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून हॉटेल चालवणाऱ्या काही हॉटेल चालकांवर प्रशासनाने कारवाई केली आहे। नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अशा चालकांविरोधात फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे त्याचे परिणाम महाराष्ट्रातील गावकुसामध्ये देखील जाणवू लागले आहेत। सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि धार्मिक संस्था यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे। यावेळी सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, तो म्हणजे हे युद्ध आणखी किती काळ चालणार आणि त्याचा परिणाम भारतातील महागाई आणि पुरवठ्यावर आणखी किती होणार।